रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 1033। ताने तान प्याली भूक भुकेने खादली, जेते तेच नाही झाले झाडा घेतला विठ्ठले, वास वासनेची नाही मन पांगुळले पायी, शेष उरला तुका जीवी जीवा झाला चुका। 1033। विठ्ठलाच्या दर्शनाची तहान आणि त्याच्या भेटीची भूक जीवाला लागली, त्यामुळे शरीराची तहान आणि भुकेची जाण हरवली। तहान भूक ज्या प्राणाचे धर्म आहे तो प्राणही जागच्या जागी मुरला। या सर्वांचा झाडा श्री विठ्ठलाने केला। देहेंद्रियांच्या वासनांचा ठावच उरला नाही। पूर्वी वासनापूर्तीसाठी धावणारे मन पांगुळले आणि विठ्ठल चरणी पडून राहिले। जीव हा जीवाच्या मूळ स्वरूपात परमात्मा स्वरूपात विलयाला गेला आणि जीव दशेचा बाध होऊन ब्रह्मरूपाने उरलो असे तुकाराम महाराज म्हणतात। 1034। पाणी पात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे, आवश्यक देवमनी चिंतनीच सादर। भिक्षा कामधेनु एशी अवकाशी शयन, पांघरोनी तुका दिशा केला वास अलक्षी। दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असे वस्त्रविरहित दिगंबर त्यांचे हात हेच खाणे आणि पाणी पिण्याचे पात्र म्हणून उपयोगी पडते। ज्यांच्या अंतःकरणात केवळ एकच देव आहे त्याचे मन परमेश्वर चिंतनात तन्मय आहे। भिक्षा मागणे हीच कामधेनू असून ते आकाशाखाली शयन करतात। तुकाराम महाराज म्हणतात त्यांनी 10 दिशांचे वस्त्र पांघरून अलक्ष परमात्म्या ठिकाणीच मनाने वास्तव्य केले आहे। 1035। विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला। माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे। लाभाची या सोसे पुढे चाली मना, धनाचा कृपणा लोभ जैसा। तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय। 1035। धगधगीत वैराग्याच्या आधाराने विषयाचा पूर्णपणे विसर पडला आणि अंतःकरणात ज्ञानाने ठसवलेला ब्रह्मरस अनुभवाला आला। नामामृत प्राशनाने पुष्ट झालेली वाणी अनावर होऊन तिला हरिनामाचा निरंतर छंद लागला। हरिभक्तीचा प्रेमानंद जास्तीत जास्त मिळावा या हव्यासाने माझी वाणी हरिनाम चिंतनात तल्लीन झाली। तुकाराम महाराज म्हणतात माझी वाणी माझ्या वृत्ती गंगा जशी सागरात समरस होते तशा हरीच्या स्वरूपात विलीन झाली। अभंग 1036। रामकृष्ण नाम मांडी पावोळी, तेने होईल होळी पापाधुनी। ऐसा मना छंद लावी रे अभ्यास, जया नाही नास ब्रह्मरसा। जोडी तरी ऐसी करावी नसरे, पुढे आस उरे मा भूताली। तुका म्हणे ऐसे धरा काही मनी, याता याती खानी चुकतील। वाचेने रामकृष्ण नामाचे अखंड चिंतन होईल असा अभ्यासाचा मनाला सारखा छंद लागू दे, त्यामुळे जन्मोजन्मीच्या पापाची होळी होईल आणि ज्याला नाश नाही असा अविनाश ब्रह्मरसाचा अनुभव येईल। मागील अनेक दिवसाची असलेली इच्छा पुढे उरणार नाही असे शाश्वत धन मिळवण्याचा विचार करा। तुकाराम महाराज म्हणतात त्या योगाने जन्म मृत्यूची एरझार चुकेल असे हरिनाम तुम्ही मनात धरा। 1037। परमार्थी तो न म्हणावा आपुला, सलगी धाकुला घेळू नये। थोडासी स्फुल्लिंग बहुतदा वागणी, वाढता इंधनी वाढविला। पितियाने तैसा वंदावा कुमर, जयाचे अंतर देव वसे। तुका म्हणे शिरी वहावे खापर, माझी असे धार नवनीत। एखाद्या देवध्यानी हरिभक्त असला तरी अतिपरिचयाने लहान आहे म्हणून त्याची अवहेलना तिटकारा करू नये। अरण्यात पडलेली अग्नीची लहान ठिणगी लाकडाच्या साह्याने विशाल रूप धारण करते, त्याप्रमाणे ते परमार्थी मूल लहान असले तरी भक्ती ज्ञानाच्या बलाने त्याचा अधिकार वाढलेला असतो। ज्याच्या अंतःकरणात नित्य देवाची वस्ती झालेली असते अशा हरिभक्त मुलाला पित्याने नमस्कार करावा। तुकाराम महाराज म्हणतात ज्या भांड्यात लोणी ठेवलेले असते ते मातीचे असले तरी डोक्यावर घ्यावे लागते, त्याप्रमाणे हरिभक्त लहान नीच जातीचा हीन कुळातील असला तरी तो पूजनीय मानावा। 1038। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे,
देवतया जवळी असे पाप पुण्य नासे दर्शनी काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी 1039 1038 सर्व जगात ईश्वर आहे असा ज्याला खरोखर अनुभव आला त्याच्याजवळ सदैव देवाची वस्ती असते. त्याच्या दर्शनाने पापांचा नाश होतो. त्याच्या हृदयातील कामक्रोधाची शक्ती नाहीशी होते व जीवमात्राच्या ठिकाणी त्याला ईश्वर दिसतो. तेव्हा त्याच्या मनात समता आली आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसाची भेदबुद्धी वादविवाद वृत्ती नष्ट झालेली असते. 1039 सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारुनी न लगे हालावे चालावे बाहेरी अवघेची घरी वैसलिया देवाचीच नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी तुका म्हणे होय भावेची संतोषी वसे नामापाशी आपुलिया. भाविकांनी नास्तिकांच्या विद्वानांच्या मतांमधील सर्व वादांना त्यागून देवाच्या आपल्या आवडीच्या नामजपाचा अखंड उच्चार करावा हीच देवाची खरी उत्तम सेवा आहे. भक्तीच्या प्राप्तीसाठी घरदार काम उद्योग सोडून बाहेर कुठे जावे लागत नाही. नामचिंतनाने घरात सर्व लाभ उपलब्ध होतात. देवाची असंख्य नामे हीच फुले अलंकार समजून देवाला भक्तिपूर्वक अर्पण करावे. तुकाराम महाराज म्हणतात, भक्ताच्या एकनिष्ठ भावामुळे देव प्रसन्न होऊन आपल्या नामाच्या सानिध्यात राहतो. 1040 ज्ञानियांचे घरी चोजविता देव ते अहंभाव पाठी लागे मनोनी अवघे सांडिले उपाय धरिले पाय दुर्ड तुझे वेदपरायण पंडित वाचक न मिळती एकामधी पाहू गेलो भाव कैसी आत्मनिष्ठा ते देखे चेष्टा विपरीत आपुलिया नाही निवाले जे अंग योगी करीती रागे गुरुगुर तुका म्हणे मज कोणाचा पांगिला नको बा विठ्ठला करू आता. शब्द ज्ञानाच्या घरी देव आहे का म्हणून शोध घेण्यास गेलो पण तेथे देव न भेटता तेच अहंभावाने झपाटलेले दिसले. त्यामुळे सर्व उपाय सोडून मी फक्त देवा तुमचे चरणी लीन झाले आहे. वेद पाठक पंडित शास्त्री पहावे म्हटले तर त्याच्या परस्परात वादविवाद मतभेद दिसले. हरिभक्त म्हणविणारे जीवनमुक्त आत्मनिष्ठेच्या गोष्टी बोलतात पण आतून सारे देहोपासकच आहे तसे आढळले. योगीराज म्हणवणारे शांती सुख पावले नाहीत. त्यांचा देह निराश झाला अंतर्बाह्य हरिरूप झाले नाही ते दुसऱ्याला काय उद्धरणार. तुकाराम महाराज म्हणतात, मला असा कोणी कृतार्थ महात्मा भेटला नाही म्हणून पांडुरंगा मी तुझेच पाय दृढ धरले आहेत. 1041 पंढरीची वाट पाये निरंतर निटळावरी कर ठेवून या जातिया निरोप पाठवी माहेरा कामज सासुरा सांडी येले पैल कोण दिसे गरुडांचे वारिके विठ्ठल सारिके चतुर्भुज तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा भेटसी केंदवा पांडुरंगा. कपाळावर हात आडवा ठेवून मी सर्व काळ पंढरीच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. जे कोणी माझ्या माहेराकडे जात आहे त्याच्या हाती निरोप देत आहे की मला संसाराच्या सासरी का ठेवले. पलीकडे माझ्या विठ्ठलासारखे चतुर्भुज रूप असलेले गरुड वाहनावरी बसलेले कोण दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा जीव अधीर झाला आहे. तुम्ही मला कधी भेटणार. 1042 ऐसी जोडी करा रामकंडी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा सीनतेची फळ नावधड करा सहस्रनामांची जे भव सिंधूंची थडी पावे तुका म्हणे काळा हा नातवंडावरी भाता भरा हरिराम बाणी. तुमच्या कंठात राम राम राहील अशी भक्ती साधना करा. त्यामुळे तुम्ही गर्भवासाच्या दुःखातून मुक्त व्हाल आणि जन्म मृत्यूची एरझार चुकेल. येथील श्रीधन धन नाशवंत श्री पुत्र धन नाशवंत असून त्याच्या रक्षणाचे उपाय व्यर्थ आहेत. दुःखरूपी बीजापासून विस्तारलेल्या वृक्षाला दुःखाचीच फळे येणार. विष्णू सहस्राम नाम रूपी नौकेचा आधार घ्या. त्या मजबूत नावे मधून तुम्ही भवसागरातून पार व्हाल. तुमच्या हृदयी रूपी भाता रामानामाच्या अमोघ बाणांनी भरून घ्या आणि ते राम नाम बाणकळी काळाच्या तोंडावर फेकून मारा असे तुकाराम महाराज म्हणतात. 1043
पाहे मजकडे भरोनिया दृष्टी, बहुत हिंपुटी झालो माते, करावेसे वाटे जीवा स्तनपान. नवे हे वचन शृंगारिक, सत्यासाठी माझी शब्द विवंचना. जोडल्या वचनांचे ते नवे, तुका म्हणे माझी कळवळ्याची कीव. बागलासे जीव कर्तव्याने, हे विठू माऊली मी अत्यंत कष्टी झालो आहे, म्हणून माझ्याकडे एक वार कृपा दृष्टीने पहा. माझ्या जीवाला तुझे प्रेमामृत पान करावयाचे वाटते. माझे वचन दिखाऊनही माझे शब्द सत्य प्राप्तीसाठी सत्यपणे बोलतात, केवळ यमक जुळवून केलेले काव्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मोठ्या कळवळीने दिनवानापणे प्रार्थना करण्याने माझा जीव थकला आहे. 1044. तुझ मनतील कृपेचा सागर, तरी का केला धीर पांडुरंगा. अजूनी का नये तुझी माझी दया, काय देवराया पाहतोसी. आळवितो जैसे पाडस कुरंगिनी, पिडलिया वनी तान भूके. प्रेमरस पाना पाजी माझे आई, डावे ओ विठाई ओरसोनी. तुका म्हणे माझे कोण हरील दुःख, तुझविन एका पांडुरंगा. पांडुरंगा तुम्हाला कृपेचा सागर म्हणतात, असे असूनही तुम्ही मला भेट देण्यासाठी उशीर का केला. अद्याप तुम्हाला माझी कणव येत नाही. माझी तुम्ही सत्व परीक्षा पाहता काय. ज्याप्रमाणे हरणीचे पाडस अरण्यात तानभुकेने व्याकुळ जाऊन मातेला शोधित फिरते, त्याप्रमाणे मी तुम्हाला आळवीत आहे. आता माझे विठाई सत्वर धावून ये आणि मला प्रेमपाना पाच. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या दुःखाची निवृत्ती पांडुरंगा तुझ्याशिवाय कोण करी. 1045. भक्ती तो कठीण शूळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेते पाये तेते देखीचा पर्वत, पायाविन भिंत तांतडीची. कामावले तरी पाका ओजगडे, रुची आणि जोडे शाल्य गता. हे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. हरिभक्ती सुळावरील पोळी खाण्याप्रमाणे कठीण आहे. संसाराला जिंकणारा शूर, काम क्रोधादी विकारांचा समूळ नाश करणारा बलवान असेल तोच निष्काम, निर्देश, निर्लेप या लक्षणांनी हरिभक्तीचा खरा अधिकारी होतो. ज्याप्रमाणे पाया नसताना भिंत बांधली जाते, त्याप्रमाणे दुसऱ्या भक्ताचे आचरण पाहून केलेले भक्तीचे सोंग उपयोगाचे नाही. स्वयंपाकाचे साहित्य निवडून स्वच्छ करून शिजवले तर अन्नाला गोडी येते व ते सुग्रास म्हणते. करणाऱ्याची प्रशंसा होते. तुकाराम महाराज म्हणतात, मन बुद्धी शुद्ध करून केलेली भक्ती देवाला प्रिय होते, तीच शोभून दिसते. अशी परमभक्ती होण्यासाठी मन स्थिर शुद्ध करण्यात सदैव जागृत असावे. 1046. पापी मनोतरी आठवितो पाय, दोषबळी काय तयाहुनी. ऐशा विचाराचे घालुनी कोंडणी, काय चक्रपाणी निजले ती. एक वेळ जेने पुत्राच्या उद्देशे, घेतल्याचे कैसे नेले दुःख. तुका म्हणे अवो वैकुंठ नायका, चिंता का सेवका तुमची या. देवा मी पापी आहे हे मान्य आहे, पण मी तुमच्या चरणाचे सतत स्मरण करतो. त्या प्रभावाने माझ्या पापांचा नाश व्हायला पाहिजे, पण तसे होत नाही. तुमच्या पायाच्या सामर्थ्यापेक्षा माझे पाप बलवान आहे का. अशा प्रकारच्या दोन विरोधी विचाराने माझे मन कोंडल्यासारखे झाले आहे. अहो चक्रपाणी असे असतात तुम्ही शांत निवांत कसे. अजामिळाने पुत्राला हाक मारण्याच्या उद्देशाने नारायण नामाचा उच्चार केला, तर तेवढ्या पुण्याने आपण त्याचा उद्धार केला व दुःख दूर केले. तुकाराम महाराज म्हणतात, वैकुंठ नायका मी तर तुमचा सेवक आहे, सतत नामस्मरण करतो, तरी माझ्या मनाला चिंता असावी हे योग्य आहे का. 1047. उगविल्या गुंती ऐशा मागे नेनो किती, ख्याती केली अजामिळे होते निघाले दिवाळे. मोकलीला पाराई चित्ती, कोणी न धरिती हाती. तुका म्हणे मुक्त वाट, वैकुंठीची गडगडाट. 1047. मागे कितीतरी जीवांच्या परपंचातील गुंतागुंत सोडवून देवा तुम्ही त्याचा उद्धार केला, त्याला मोजमाप नाही. अजामिळाच्या पुण्याईचा संचय कणमात्र राहिला नाही, तरी नामाच्या जोरावर ख्याती केली. सगळी तीर्थे व प्रायचित्ते यांनी त्यांना दूर लोटले. त्याचा उद्धार करण्यासाठी कोणी त्याचा स्वीकार करेनाशी झाली. तुकाराम महाराज म्हणतात, त्या अजामिळाने एकाच
एकदाच मोठ्याने नारायण नामाचा उच्चार केला आणि वैकुंठाचा रस्ता पायवाटेसारखा सोपा केला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.